हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण केस गळती, कंबरदुखी, रक्ताची कमी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मस्त खास असा रामबाण उपाय म्हणजे आळूचे लाडू पाहणार आहोत। एकदम पटकनी होणारे हे लाडू बाळातीन पण खाऊ शकते, इतले पौष्टिक असतात। बऱ्याच लोकांना आळू म्हणजे काय हे माहिती नसेल, तर ही अशी असते, एकदम बारीक, तिळापेक्षा छोटी साईज असते आणि आकार तिळासारखा असते याचा, आणि अशी मोकळी मोकळी असते। तर हे 50 ग्रॅम घेतली आणि कलरीचा असा लाल असते, हे बघा। आता हे आपल्याला थोडीशी भिजू घालायची आहे। हे अतिशय पौष्टिक असते, बाळातीन पण याचे लाडू बनवून खाऊ शकते, अतिशय पौष्टिक असते। थंडीमध्ये याचे वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू पण बनतात आणि लाडवामध्ये पण हे टाकू शकता तुम्ही। आज आपण याचेच लाडू बनवणार आहोत, हे बघा, असा लाल कलर असते याचा। आता आपण हे थोडी भिजू घालूया, तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये पण भिजू घालू शकता। तुम्ही हे नारळाचं पाणी आहे 1 वाटी, हे टाकते यामध्ये। चम्मचने थोडीशी हलवून घेते। जास्त वेळ आपल्याला हे भिजू नाही घालणं, फक्त अर्धा तासासाठी भिजू घालणं आहे। ते चांगली अशी फुगेन आणि लाडू खायच्या वेळेस कचकच लागतील नाही। आता हे अर्धा तास झाले आहे, ही अशी फुगली मस्त। यामध्ये पाणी पण नाही दिसत, थोडीशी चम्मचने असे हलवून घेते। हिला जास्त वेळ नाही भिजू घालायची, फक्त अर्धा तासच भिजू घालायची, नाहीतर जी हे आळू आहे तुमची एकदम अशी चिकट चिकट मिश्रण होईल लाडवाचं। आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये एखादा चम्मच तूप घेतलं तरी चालेल, मी 2-3 चम्मच घेतले। आता आपल्याला हे तूप वितळू द्यायचं आहे। थोडंसं असं चम्मचनी हलवून घेते। गॅस बी थोडी वाढवून घेतली। एक नारळ मोठं असं खिचून घेतलं, आता हे घालायचं आहे, पूर्ण टाकून घेते आणि चम्मचनी कंटिन्यू असं हलवून घ्यायचं तुपामध्ये। 2-3 मिनटं मस्त असं हलवून घेतलं की जो नारळाचा जो ओलसरपणा आहे तो कमी होऊन जातो। आता यामध्ये जी आळू आहे आपली ते घालूया। बघा, मस्त असं तुपात फिरून घेतलं। आता आळू टाकते। बरेच लोक हिला हलकीशी भाजून घेता, नंतर भिजू घालता, पण तुम्ही तसं नाही केलं तरी चालेल। हिला खोबऱ्यासोबत आपलं जे ओलं नारळ आहे आपलं हे याच्यासोबत अशी परतून घ्यायची थोडा वेळ, म्हणजे मस्त मोकळी मोकळी होईल आणि त्याचा जो चिकटपणा आहे तो पण कमी होऊन जातो। कंटिन्यू असं चम्मचनी फिरवत राहू। जे गाठा वगैरे आहे या मस्त अशा मोकळ्या मोकळ्या करून घेऊ। गॅस वाढवून घेतली मी थोडी। असं बी केलं ना त्याचं मिश्रण आहे छान होते। अगोदर तुम्ही नाही बी आळूले भाजून घेतली तरी चालेल, पण अशी परतून घ्यायची थोडा वेळ। आता 4-5 मिनटं मस्त मध्यम गॅसवरती मी तिला परतून घेतली आळू आणि नारळला। आता यामध्ये 1 वाटी गूळ घालूया। आता गुळाचं प्रमाण जे तुम्ही नारळ घेसान या आळू घेसान त्याच्याच हिशोबाने घ्यायचं, जास्त गोड पण नाही आणि फिके पण नाही झाले पाहिजे। तर मी ही 1 वाटी जेवढं नारळ घेतलं तर तेवढंच गूळ घेतला। आता कंटिन्यू असं चम्मचने हलवत राहू जोपर्यंत हा वितळत नाही गूळ आणि आपलं मिश्रण मस्त होत नाही, तोपर्यंत कंटिन्यू फिरत राहू। आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट, बेदाणे, थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम असे कट करून घेतले। तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता, नाही बी टाकलं तरी चालेल। तर मी असे तुकडे करून घेतले। आता हे टाकते यामध्ये आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घेते। जोपर्यंत आपला हा गूळ वितळत नाही तोपर्यंत हे फिरून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही।
आता हे बघा थोड्या टायमाने हा पूर्ण गूळ वितळला आहे आणि मिश्रण पण मस्त झालं आपलं लाडवाचं. आता यामध्ये तुम्ही थोडंसं जायफळ खिचून टाकू शकता, या थोडी जायफळची पावडर. तर मी यामध्ये थोडीशी वेलायची कुटून घेतली, तर जायफळ नाही आहे माझ्याकडे तर हे वेलायचीच टाकते आणि हे पण मिक्स करून घेते. मस्त असं हे मिश्रण होते आणि लाडू पण छान होता याचे, खायचे अतिशय पौष्टिक लाडू बनता याचे. थंडीच्या टायमामध्ये हे नक्की असे बनवून खायचं. आता पूर्ण गूळ हा वितळला आहे, मस्त हे मिश्रण झालं आहे तयार आणि गॅस पण बंद केली. आता हे मिश्रण गरमच आहे, तो थोडा वेळ आपण मस्त याला थंड होऊ देऊ आणि नंतर लाडू ओढायला घेऊया. खूप छान झालं, असंच मिश्रण पाहिजे होतं. माझं एकच झालं की यामध्ये थोडंसं मी जास्त तूप टाकलं. तुम्ही 1 चम्मच तूप घेतलं, त्यामध्येच जे आपलं ओलं नारळ आणि आळू भाजून घेतली तर चालेल. माझं जास्त तूप टाकलं मी 3-4 चम्मच पडून गेलेत. लाडू ओढायच्या वेळेस तूप हाताला लागत होतं. आता हे बघा मस्त असं मिश्रण झालं. आता आपण याचे असे लाडू ओढून घेऊया. अतिशय पौष्टिक लाडू आहेत. ज्या बायकाचे केस गळत असतील त्यानं पण असे थंडीमध्ये लाडू बनवून खायचे. आळूचे केस गळणं कमी होऊन जाते. याचे लाडू ओढायला काहीच वेळ लागत नाही, एकदम पटकन ओढल्या जातात आणि लाडू बनायला पण टाईम लागत नाही. एकदम पटकन लाडू होता याचे आळूचे. आता एक बनवून घेतला, आता दुसरा पण. हे बघा मस्त असे लाडू सर्व असे बनवून घेते. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भरपूर लाडवाचे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर, ते पण तुम्ही बघू शकता. तर हे सर्व लाडू असे बनवून घेतले. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक पण करा.